मराठा बांधवांसाठी पुणे शहरातून अन्नदान करीत आहोत। मंदिर ये कोण म्हणते देत नाही, ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। एक मराठा लाख मराठा, जनांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। आता कुठे जायचं? मुंबई, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा। आमच्याकडून सहकार्य शासनानं जे आपलं लालबागचा राजा जो पण दरवर्षी इतकं अन्नदान करतोय, ते अन्नदान त्या सरकारनं बंद करायला ठेवलं आणि तिथल्या GSTच्या पूर्ण खाऊ गल्ल्या बंद केल्या। त्यामुळं आम्ही आज पूर्ण शहराच्या वतीनं की आम्ही दशम्या आणि शेंगदाण्याची चटणी आमच्या महाराष्ट्रातून सर्व मराठे तिथं पोहोचलेले आहेत, त्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सर्व त्यांना जेवणाची व्यवस्था इथून पाठवत आहोत।
साधारणतः 2-3 हजार लोकांचं जेवण आम्ही इथून पाठवत आहोत. आम्ही 100-1 लोक जाणार आहे. अगोदर भरपूर लोक तिथे गेलेले आहेत. संदेश काय, आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे, बस आमचं हेच. आम्हाला त्यानं सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे. त्याच्या पलीकडे काय पाहिजे आम्हाला? आरक्षणासाठी जेवढी लढाई चालू आहे. सर्व पूर्णेतील सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी जे जरांगे पाटील 5 दिवस झालं उपोषणाला बसले आहेत. 2 दिवसाखालील जे सरकारनं त्या ठिकाणचं आझाद मैदानावरचे जे हॉटेल बंद केले होते, पाणी बिनी बंद केलं होतं, सर्व काही ती सर्व समस्या आम्ही गेलतो तिथं. त्यानंतर आमच्या लक्षात आली, आम्ही परत गावात आलो आणि या ठिकाणी सर्व आमच्या सकल मराठा समाजाच्या बांधवांना सांगितलं ते. आणि त्या अनुषंगानं आज जे बी त्या ठिकाणी मराठा समाज आहे, उपाशी तर काही नाहीये कोणी. त्या मुंबईला जेवढं खायला नाही त्याच्यापेक्षा दुप्पट खायला आमच्याजवळ आहे. आणि आम्ही तिथले आहे का नाही, पोलीस प्रशासनाला, काही गोरगरीब लोकांना, जनतेला, सगळ्याला मराठी समाज जगवायला आहे. आणि आणखीनही कमी पडू नये म्हणून आमच्या पूर्णा शहरातून आम्ही 2 ठिकाणाहून दशम्या केलेल्या आहेत. या ठिकाणी 2 क्विंटलच्या दशम्या केलेल्या आहेत, दुसऱ्या ठिकाणी बी 2 क्विंटलच्या दशम्या केलेल्या आहेत. ते सर्व दशम्या घेऊन आम्ही आज 10च्या गाडीनं मुंबईला रवाना होणार आहेत. आणि मुंबईला गेल्यानंतर ते सगळं काही सकाळच्या नाश्त्यापुरतंच आहे. आणि आणखीन काही जर गरज पडली तर आम्ही आणखीन परत येऊ, किंवा आमच्या गावाकडल्या माणसाला सांगू की बाबा इथं अन्न कमी आहे आणि तुम्ही लवकर घेऊन या. त्या बी तयारीमध्ये आमचा सर्व मराठा समाज या ठिकाणी तयार आहे. ते फक्त म्हणले तुम्ही जा आणि बघा तिथली परिस्थिती बघून आम्ही आणखीन अन्न जर कमी पडत असन, आमच्या गावातून तर येणार पूर्णेतून, पण आजूबाजूच्या सर्व खेड्यातून बी येत आहे. तरी बी सरकारला एवढीच विनंती आहे की आमच्या मागण्या होताना तेवढ्या लवकर मान्य करा, नाहीतर आम्हाला या ठिकाणी किती बी दिवस लागले राहायचे तर आम्ही उपाशी मरतो. ह्या सोयीचेनं तुम्ही राहू नका. जे बी आमच्या मागण्या आहेत, जरांगे पाटील म्हणतात त्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, नाहीतर मग याचे परत भाव तुम्हाला दिसून येतील.